महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो, गेल्या 15 तारखेपासून ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा येथून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले सर्व बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो, आजच्या या मंगलमय प्रसंगी ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम यांनी आपल्या जीवनामध्ये खडतर अशी 6 वर्ष तपश्चर्या केली, ज्या तपश्चर्येमुळं सिद्धार्थ गौतमाचं पूर्ण शरीर सुकून गेलं, जणू काही भगवंताचं शरीर हड्डीचा सापळा झालं काय असं भगवंताचं शरीर झालं. पोटाला हात लावला तर पाठीचा कणा हातामध्ये येऊ लागला, पाठीला हात लावला तर पोटाची चमडी हातामध्ये येऊ लागली. अशा अवस्थेमध्ये भगवंताचं शरीर झालं असताना ज्या ठिकाणी भगवंतांनी खडतर अशी 6 वर्ष तपश्चर्या केली, ते ठिकाण म्हणजे हेच ठिकाण डोंगेश्वरी पर्वत. इथे बाजूलाच एक गुफा आहे, त्या गुफेमध्ये भगवंतांनी 6 वर्ष तपश्चर्या केली. या डोंगरामध्ये जे काही कंदमुळे वगैरे, काही झाडाचे फूल फळं वगैरे जे काही भेटले असतील ते खाऊन त्यांनी मात्र भगवंतांनी 6 वर्ष तपश्चर्या केली. आणि या 6 वर्षाच्या तपानंतर सुजाताची जेव्हा खीर ग्रहण केली, त्याच्यानंतर भगवंतांनी निरंजना नदीच्या काठावरती बोधिवृक्षाखाली जेव्हा ध्यान केलं, त्या ठिकाणी त्यांना सम्यक संबोधीचा साक्षात्कार झाला, दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला. या सर्व ठिकाणांना आपण भेट देत आहोत. आजच्या या मंगलमय प्रसंगी या पवित्र स्थळी आपल्या धम्मसहलीतील श्रद्धावान बौद्ध उपासक आयुष्यमान भाऊसाहेब पठारे यांचा आज जन्मदिवस आहे. खरं तर त्यांचं एक पुण्यकर्म असेल की आजच्या या मंगलमय प्रसंगी त्यांचा पूर्ण दिवस ज्या ज्या ठिकाणी तथागतांनी वावर केलेला आहे, ज्या ज्या ठिकाणी भगवंतांनी ध्यान केलं, ज्या ठिकाणी भगवंताला ज्ञानप्राप्ती झाली, ज्या ठिकाणी भगवंतांनी खीर ग्रहण केली, ज्या ठिकाणी भगवंताला खीर सुजाताने सोन्याच्या पात्रामध्ये खीर दिली, त्या सर्व ठिकाणांना आज ते भेट देऊन आज त्यांचा पूर्ण दिवस, जन्मदिवस आज त्यांचा धार्मिक ठिकाणामध्ये या धम्मसहलीमध्ये जात आहे. तेव्हा आयुष्यमान भाऊसाहेब पठारे आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका शीतल भाऊसाहेब पठारे या दोघांना मी या ठिकाणी सूचना करतो की भाऊसाहेब पठारे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी प्रथमतः महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प, धूप, दीप, अगरबत्ती, मेणबत्ती प्रज्वलित करून या ठिकाणी पूजन करावं. कारण या ठिकाणी पर्यटक जास्त आहेत, उपासक जास्त येत आहेत, देश विदेशातून लोक येत आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपला जास्त वेळ घेता कामा नये. या ठिकाणी गर्दी जास्त होत आहे, म्हणून आपण या ठिकाणी शॉर्टकट कार्यक्रम घेऊया. आपल्या धम्मसहलीतील श्रद्धावान बौद्ध उपासक भाऊसाहेब पठारे आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका आयुष्यमान भाऊसाहेब पठारे आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका शीतल भाऊसाहेब पठारे हे भाऊसाहेब पठारे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं ज्या ठिकाणी भगवंतांनी खडतर अशी 6 वर्ष तपश्चर्या केली, त्या ठिकाणच्या भगवान बुद्धाच्या मूर्तीला पुष्पार्पण करून या ठिकाणी अभिवादन वंदन करत आहेत. काही प्रॉब्लेम नाही. What
Sangat mereka bodoh ke sini, dia bodoh ke sini, mereka tampil ke sini, tampil ke sini, कुलारहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वागतो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि त्रिशरणेन सदिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वापमादेन सम्पादेथ साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि